जसं मी आता पिंग चेक करतोय एसजीची बॅट बघताना सगळ्यात आधी आपल्याला नोटीस होतं की तिचं प्रोफाईल बॅटचा खूप मोठा स्वीट स्पॉट आहे, इव्हन वेट डिस्ट्रीब्युशन आपण बोलू शकतो आणि बॅटचा बॅलन्स, त्या तीन गोष्टी मला एसजी बॅटमध्ये सगळ्यात पहिले दिसतात. बॅटचा पिंग तपासणं म्हणजे एक प्रॉपर एका टाईपमध्ये पिंग आला पाहिजे. यू नीड नॉट, जसं मी आता पिंग चेक करतो या बॅटचा, इव्हन पिंग आहे बॅटमध्ये सगळीकडे. आणि दुसरी गोष्ट, मला बॅटचा पिंग चेक करताना माझी रिस्ट नाही वापरावी लागत. हा ऑब्विसली, म्हणजे आता मी जसं मगाशी म्हटलं, टेक्निकली साऊंड आहे किंवा जो बॉलला मेरिटवरती खेळणार आहे, जर का त्यांनी हेवी बॅट घेतली तर त्याला बॅटच्या बॅलन्सची जास्त गरज असते, पण त्यांनी बॅटच्या वेटप्रमाणे बॅट घेतली तर त्याच्या बॅटिंगवरती फरक पडू शकतो. सो बेसिक स्टुडंटना हे नॉलेज असायला हवं की आपल्याला बॅलन्स जास्त महत्त्वाचं आहे की आपल्याला बॅटचं वेट जास्त महत्त्वाचं आहे. सो तुम्ही त्याप्रमाणे स्टुडंट्सना सांगून बॅट सिलेक्ट. डिपेंड्स कुठल्या टाईपचा प्लेअर बॅटिंग करतोय त्याच्यावरती अवलंबून आहे. जे लोक खूप बॉटम हँड प्लेअर आहेत त्यांच्याकडे वेट पण खूप बॅटचं इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा स्वीट स्पॉट थोडा खालती असलेला बेटर असतो, कारण ते बॉटम हँडनी खेळतात. जर एखादा बॅलन्स प्लेअर आहे तर तो टॉप हँडनी जास्त खेळेल, तर त्याच्याकडचा बॅटचा बॅलन्स इम्पॉर्टंट असतो. सो इट डिपेंड्स अपॉन बॅट्समन. ते व्हेरी करतं की तुम्ही कुठल्या सिच्युएशनमध्ये कुठल्या टाईपचा बॅट्समन. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बॅटचं प्रोफाईल जर का चुकलं आणि जर का बॅटचा म्हणजे बॉटम जास्त थिक झाला तर तुम्हाला पिंग बॅटचा कमी मिळतो. बॅटचं प्रोफाईल जेवढं चांगलं आहे, स्वीट स्पॉट जेवढा मोठा आहे, तेवढा बॅटचा बॅलन्स चांगला राहतो. बॅटचं जर का बॉटमच्या साईडला वेट डिस्ट्रीब्यूट जास्त झालं, तुम्हाला टॉप हँड लवकर खालती आणता येत नाही. स्पाईन आणि एजेसचं म्हणाल तर कर्व एजेस असतील तर बॉल लवकर कॅरी होण्याची शक्यता असते. जर का शार्प एजेस असतील तर बॉल लागून खालती येण्याची शक्यता जास्त असते. सो तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या बॅटिंग स्टाईल प्रमाणे तुम्ही ते चेक करून तुम्ही बॅट घेऊ शकता. हँडलचा खूप मोठा पार्ट असतो. ओव्हल हँडल जे प्लेअर वापरतात ते प्रिडॉमिनेटली आपण असं म्हणू शकतो की बॉटम हँड प्लेअर असू शकतात. त्यांना बॅटची ग्रिप ओव्हल हँडलमुळे हात जास्त घट्ट पकडावा नाही लागत आणि त्याच्यामुळे त्यांची बॅट लवकर खालती येते. वेळेस जर का नॉर्मल ओव्हल शेप हँडल नसेल, नॉर्मल हँडल असेल, तर ते रेग्युलर प्लेअर जे आपण वापरतो त्यांचं टॉप हँड जास्त स्ट्रॉंग आहे आणि ते स्ट्रोक मेकिंगमध्ये टॉप हँड जास्त वापरतात, तर त्यांच्याकरता आपण जे नॉर्मल हँडल आहे ते सजेस्ट करू शकतो. वेळेस ओव्हल हँडल ॲज आय सेड, ज्यांचा बॉटम हँड खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे शॉट्स चुकत आहेत, वरती जात आहेत, तर त्यांच्याकरता त्यांची ग्रिप फर्म होण्याकरता आणि अति घट्ट बॅट पकडायला लागू नये त्याच्याकरता आपण त्यांना ओव्हल हँडल सजेस्ट करू शकतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की बॅटचा हँडल कसा आहे.